श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 25 जुलै पासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा जो आहे तर तो 28 जुलैला आलेला आहे आणि श्रावण महिना हा अतिशय अत्यंत खूप खास महत्त्वाचा आणि पवित्र असून या महिन्यात येणाऱ्या श्रावण सोमवार हा धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो। श्रावण महिना देवादिदेव महादेव देवांना समर्पित आहे। सोमवार हा त्यांचा अतिशय अत्यंत खूप प्रिय दिवस मानला जातो। यामुळे या महिन्यात सोमवारचं व्रत करणे, शंकराची पूजा करणे, उपवास करणे आणि मंत्राचा जप करणे, नामस्मरण करणे याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। कारण हिंदू धर्मानुसार श्रावण सोमवारचं व्रत केल्याने भक्तांच्या मनातील इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात। त्याचप्रमाणे या व्रताने सुख, शांती, समृद्धी, आरोग्य देखील प्राप्त होत असतं। ज्या मुलींना किंवा मुलांना विवाह संबंधित काही अडचणी येत असतील तर त्यांनी श्रावण सोमवारची व्रत करून शंकराची पूजा करावी। धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व असून या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा, उपाय देखील केले जातात। त्यामुळेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या सोमवारच्या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करण्यासाठी सांगणार आहे। कारण पहिला श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल, परंतु शिव महापुराणातील 21 तांदूळाचा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करून बघा। हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यशाची प्राप्ती होईल, हळूहळू यश मिळायला सुरुवात होईल आणि तुमची जी कोणती अडकलेली रखडलेली कामे असतील तर ती देखील पूर्ण व्हायला सुरुवात होईल। त्याचबरोबर घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, कर्ज असेल, जीवनामध्ये शत्रू अडचणी असतील त्याही नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल। घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होईल। म्हणजेच काय तर जे काही आपले पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तर ते मोकळे व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही धनवान बनाल। असा हा 21 तांदूळाचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। मित्रमैत्रिणींनो, हा उपाय आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे। या सोमवारी तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा 21 तांदूळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर जिथे कुठे देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्यच नाही त्यांनी घरच्या घरी हा उपाय केला तरी देखील चालेल, परंतु असं म्हटलं जातं की घरच्यापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये असते। म्हणून तुम्हाला शक्य झालं तर मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना नाही शक्य त्यांनी घरी केला मनापासून पूर्ण श्रद्धेने तरी देखील चालणार आहे। कारण श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या धान्याने भगवान देवादिदेव महादेवांची पूजा करण्याची परंपरा त्याला आपण शिवमूठ असं देखील म्हणत असतो। तर श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवमूठ जे आहे तर ती तांदूळ असणार आहे आणि म्हणून आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे। परंतु जेव्हा तुम्ही हे तांदूळ अर्पण करणार आहात त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती लक्षात घ्यायची आहे की हे तांदूळ जे असणार आहे तर ते अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे। त्याचा आपल्याला फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं। श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ असून आपल्याला हा तांदूळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे।
बघा, हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या काही अडचण असते ती म्हणजे आर्थिक अडचण. जर आपल्याला आर्थिक अडचणी असतील तर आपण कुठलंच काम करू शकत नाही. अर्थात पैशाशिवाय कुठलीही गोष्ट जी आहे तर ती होत नाही. पैसा जो आहे तर तो सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतो. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने कर्जमुक्ती देखील होत असते. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट, मेहनत, ताबड कष्ट करत आहे, परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, यामुळे हवा तसा पैसा जर तुमच्याकडे येत नसेल, कारण बऱ्याच वेळा आपण खूप प्रमाणात कष्ट, मेहनत करतो, राबतो, परंतु पैसा जो आहे तर तो काही वेळा पैसा येतो, परंतु आलेला पैसा जो आहे तर तो आपल्याकडे, आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. जसं की कोणतं ना कोणतं कारण जे आहे तर ते अनित्य आणि त्या कामामध्ये, त्या गोष्टीमध्ये पैसा जो आहे तर तो आपला खर्च होऊन जातो. आपल्याकडे पैसा येतो, हा पैसा बाहेर निघून जाण्याचे मार्ग सुद्धा असतात आणि म्हणूनच लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याकडे स्थिर राहावी, अखंड स्वरूपात नांदावी, आपल्याकडे टिकून राहावी. त्यासाठी आपल्याला हा 21 तांदूळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा बघितलं असेल, आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये एखादी व्यक्ती असते बघा, त्यांच्याकडे खूप पैसा असतो, तरी सुद्धा घरामध्ये सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थित चालू असतात आणि त्यांच्यामध्ये आपण सुद्धा असतो. आपल्याकडे भरपूर पैसा असतो तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतात, कारण आपल्याकडे जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर नसते आणि म्हणून आपल्याला पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या जाणवत असतात, येत असतात. आणि म्हणून शिव महापुराणातील श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी आपण हा जर उपाय केला तर आपल्या पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील. घरातील दरिद्रता, गरिबी, कर्ज हे देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. सोबतच आपल्याला उपाय करायचे, कष्ट देखील करायचे आहे, परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय जे आहे तर ते करत असतो. आता सर्वात प्रथम आपल्याला हा उपाय करण्यासाठी उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाका. ज्यांना नसेल शक्य त्यांनी म्हशीचं टाकलं तरी देखील चालणार आहे. यानंतर आपल्याला ह्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आपल्या देवघरातील देवांचं रोजची नित्य पूजा जी काय असेल ती विधिवत करून घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतेच बघा, तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक आवर्जून करायचा आहे. आता हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने करा, पंचामृताने करा किंवा कच्च्या दुधाने करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून शिवलिंग आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर शिवलिंगाला मोगऱ्याचं अत्तर जे आहे तर ते लावायचं आहे, कारण देवादिदेव महादेवांना साज शृंगार जो आहे तर तो खूप म्हणजे खूप प्रिय आहे. यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, अबीर लावायचा आहे. तुमच्याकडे जे असेल ते लावा, फक्त हळदी कुंकू जे आहे तर ते चुकूनही शिवलिंगाला लावू नका. मी फक्त तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगत आहे, तर हळदी कुंकू तुम्हाला लावायचं नाहीये. त्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावून व घरातील मंदिरामध्ये वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय करायचं आहे. आणि यानंतर लगेचच हा उपाय तुम्ही देवघरामध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालेल, परंतु जर तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाणार असेल तर मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करा, कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. कारण तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा खूप चांगल्या मनाने, चांगल्या भावनेने आणि श्रद्धेने येत असतो. त्यामुळे त्या उपायाचं, सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असतं. उपाय करण्यासाठी तुम्हाला अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ फुटलेले घेऊ नका. त्यानंतर हे 21 तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि यानंतर आपल्या हाताची मूठ जी आहे तर ती आपल्याला घट्ट बंद करायची आहे आणि 21 वेळा आपल्याला कमलात्मक मंत्र जो आहे तर तो पठण करायचा आहे.
कमलात्मक मंत्र कसा आहे बघा, तुम्हाला सांगते. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. हा मंत्र ज्यांना नाही समजला त्यांनी व्हिडिओ पॉज करत लिहून घेऊ शकता. मंत्र परत एकदा सांगते, परत ऐका. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी नमः. ज्यांना नाही समजलं त्यांनी व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि लिहून घ्या. हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला 21 वेळा पठण करायचा आहे. यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते 21 तांदूळ शिवलिंगावरती हर हर महादेव म्हणून हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. हे अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून देवादिदेव महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही समस्या, आर्थिक अडचणी आहे, कर्ज आहे, यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी देवादिदेव महादेवांना अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करा. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो 21 तांदूळाचा आहे आणि तो तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे. त्याचबरोबर एक समोरचा उपाय जो आहे तो देखील आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे. हा उपाय आपल्याला आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि कितीही प्रयत्न करून तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू आहे, शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो दुसरा उपाय आहे तर तो करायचा आहे. आता एक लोटा भरून तुम्हाला स्वच्छ ताजं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक बेलपत्र जे आहे तर ते घालायचं आहे. थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते घालायचे आहे आणि तुमच्याकडे जर एखादा कमळगठ्ठ्याचा मणी असेल तर तो देखील तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे. आणि हे जे जल आहे, हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती तुमची पाठ दक्षिणेला होईल आणि तुमचं तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे होईल. अशा पद्धतीने तुम्हाला देवादिदेव महादेवांचा मंत्र जसं की ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव हा मंत्र म्हणत तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. धार जी आहे पाण्याची तर ती तुम्हाला थोडी हळू ठेवायची आहे. एकदम असं भडकन लोट्यातील पाणी तुम्हाला ओतायचं नाही. हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. किंवा तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र असा आहे, रूपम देहिम यशो देही भोगाम देहींच शंकर भक्ती मुक्ती फल देही गृहीत्वाग्रे नमस्तुते. हा एक मंत्र तुम्हाला बोलून हे पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता ज्यांना हा मंत्र पठण करणं शक्य असेल त्यांनी मंत्र पठण करा. ज्यांना नाही शक्य झाला त्यांनी हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत पाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तरी देखील चालणार आहे. यानंतर तुम्हाला शक्य असेल तर मग मध अर्पण करत हा जो मंत्र आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे नक्की आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहे तर त्या दूर होऊन आपली प्रत्येक इच्छा, आकांक्षा, मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होईल. दोन्ही उपाय श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तुम्हाला करायचे आहे. परत एक तिसरा जाता जाता उपाय तुम्हाला सांगते. जी कुठली तुमची एखादी इच्छा असेल किंवा आर्थिक अडचण असेल किंवा तुमचं एखादं काम होतच नाहीये, तुम्ही खूप प्रयत्न करताय, अगदी अतोनात 100% प्रयत्न करताय, परंतु तरी ते काम जे आहे तर ते तुमचं अडकलेलं आहे, रखडलेलं आहे, तर एक तुम्हाला तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्यामध्ये तो पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हरभरा डाळ जी असते, चणा डाळ जी असते तर ती तुम्हाला किमान अर्धा एक तास थोडीशी घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायची आहे. त्यानंतर आपण महादेवांच्या पूजेसाठी जे काय पूजेचं साहित्य असतं तर ते सोबत घेऊन तुम्हाला एका ताटामध्ये काढायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम धूप दीप लावून नंतर तुम्हाला ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. सोबतच तुमची इच्छा देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे. जे कोणत्या कामासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तो उपाय तुम्हाला सांगायचा आहे.
तर अशा पद्धतीने ज्यांना शक्य आहे त्यांनी तीनही उपाय करून बघा. ज्यांना नाही शक्य त्यांनी एक उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय नक्की करून बघा व मनापासून पूर्ण श्रद्धेने उपाय केला तर देवाधिदेव महादेव आपल्याला एक दिवस नक्कीच फळ देतात. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.